जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. रोज असंच राजा माझ्या संगत. मला एकट्याला लय कंटाळा येतो. मास्तरनीला घरात अडकून ठेवायचं आणि आपण मात्र आपला प्रचार दणक्यात करायचा. इलेक्शन साठी जरा साड्या खरेदी करायच्या होत्या, तर तुम्ही जरा पटकन जाऊन झटकन साड्यांचं रेट काढून आणा की. आम्हाला तसंच सोडून इथे साड्या खरेदी करत बसलाय. अहो आपण जाहीर करून बी तुम्ही हजर नव्हता. लोकांनी लय वाईट वाटलं बघा. काही जणांनी तर सरळ सरळ राग व्यक्त केला. वहिनी समजांना वाटते तुम्ही त्यांच्या दारापतूर यावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांची विचारपूस करावी. पण यापुढे मी काळजी घेईन, अशी चूक नाही करणार. काय झाल्या रॅली झाली का सक्सेस? तुम्ही असले बालिश खेळ केव्हा बंद करणार आहात कोण असतं? बीपी थोडंसं वाढलंय. मी एक गोळी देते, कुणीतरी एक जण जबाबदारी घ्या आणि रोज गोळी द्या. मी घेते. अंजली वहिनी घरी लवकर बोलवले तुम्हाला. सगळीजण वाट बघाल्यात, खोळंबल्यात तुमच्यासाठी. वहिनी तुम्ही आवरण जाऊन या पटकन. मी थांबते घरात, जाऊबाईंना जाऊ. अंजली ताई नाही आल्या? त्यासनी टाइम नाही. गायकवाडांच्या घरातलं कोणीतरी आलंय, ते काय कमी आहे होय? चला नाव अनाउन्स करू. सूरजबाजी चला निघूया. त्याला बरं नाहीये, त्यात आज पाणी नाही आलं. पाणी आलं नाहीये? अहो अख्ख्या गावात पाणी आलेलं नाही, आपल्या बी घरी नाही आलं. मला वाटतंय पाण्याची टाकी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. अहो आचारसंहिता लागली. अहो आचारसंहिता आहे म्हणून पाणीच नाही, असं कसं चालेल? अहो नियमाच्या बाहेर जाऊन कसं करणार तुम्ही सांगा. मला निधी पण सोडता येणार नाही. त्यांना निधी सोडता येणार नसेल तर मी करून घेईन दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने. पण गावचा पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. हे सगळं बेकायदेशीर काम आहे, मी होऊ देणार नाही. बंद कराय. का होऊ देणार नाही? आणि ग्रामपंचायतीचा फंड असा ग्रामसभा झाल्याशिवाय वापरता येणार नाही. आम्ही ही सगळी दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने करतो. लोकांनी असं आमिष दाखवून प्रचार करणं आचारसंहितेत बसत नाही. नंदिता वहिनींकडनं गावासाठी पाण्याचा टँकर. आचारसंहितेचा आदर करून तो टँकर तेवढा परत पाठव. तू बी आचारसंहितेचा भंगच करलास की. बिझनेस बिझनेस काय रे? कितीला रे कॅन? 5 रुपये 5. हे बघा गावकरी हो, आचारसंहिता नसती कनी तर पाणी मी फुकट वाटलास. 5 रुपयात शुद्ध फिल्टर केलेलं पाणी मिळतंय तुम्हाला. ते तुम्ही विकत घ्या. प्रत्येक घरातनं जर का 20 रुपये घेतले तर गावात 200 घर आहेत. 200 घरांचे झाले 4000 आणि असे महिन्याचे झाले 1,80,000 रुपये. हो याच्या निम्म्यात तर टाकी दुरुस्त होईल. दुरुस्त कशी करणार आचारसंहिता? नाही, मी काहीतरी उपाय काढणार म्हणजे काढणारच. इकडे इकडे ती मोरपंखाची साडी द्या. हा इकडे इथं अशी नाही तर ती काट अशी अशी जर अशी अशी उभी राहा. आता खरं कळलं आमसनी आमचं प्रत्येक डाव फेल का जायलंय. हा तुझी हाय लागायल्या, तू आडवी यायल्यास आमच्या. कळलं? तसं काही नाही. मग कसं आहे? हा तसं काय बी नाही हो. मी कशाला तुमच्या वाईटावरून चंदे, तुला ती म्हण माहिती का? कोणची? 100 सोनार की 1 लोहार की. आम्ही आता त्या मास्तरनेला असा काही एकच टोला देणार आहे का नाही, आयुष्यात परत कधीच उभी राहणार नाही. बघ ती किती यायचं तेव्हा द्या. पण आता ते न्यूज चॅनल वाले इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे, त्याचं काय? तुला ती म्हण माहिती? हप्पापाचा माल गप्पापा. लईच म्हणी सुचारल्यात हो तुम्हाला आज. ती मास्तरीन शिरली का काय अंगात? ए म्हण माहितीये का तेवढं सांग. शॅम्परा करणे गे नेक्स्टरी शिरली का? माहिती की. हा मग आता त्या म्हणीसारखंच हप्पापाचा माल गप्पापा करणार आहे आम्ही. म्हणजे इंटरव्ह्यू मास्तरनीचा घ्यायला येणार आहेत, पण इंटरव्ह्यू मात्र आमचा होणार. ते कसं काय? कारण मास्तरनीला आपण इंटरव्ह्यूला पोचूच द्यायचं नाही. पण ते कसं करणार? खरं त्याचाच जरा विचार करायलोय आम्ही.
चंद एक काम कर, तू का नाही आज मास्तरनीची चप्पलच पळून टाक, बाहेरच नाही जायला पाहिजे ती. ती मास्तरीण शेतकऱ्याची सून हाय, अनवाणी पाहायला बाहेर जायला काय कचवसणार नाही ती. आणि तसं बी इंटरव्ह्यू मध्ये पाय कुठे दिसतात, आणि दिसलं तरी बी गावातले 1000 जणी हाय तिला चपला द्यायला. आणि ती सगळ्यात पहिल्यांदा तर ती कोणती कल्पना. कल्पीच्या तर कनी मग एक काम कर, लाडू आपलं नेहमीच शस्त्र, त्याला रुसवू आपण. यो लाडू दर टायमाला आपल्याला तोंडावर पाडतोय, आणि आता टाइम बी नाही त्याला रुसवायचा, दुसरं काय तर बघा. घरातली समधी धुनी भांडी काढा, मास्तरीला घरातच कामात झोपवा. राधा आणि गोदाका करून दे त्याला समज. मग काय करायचं? काय करायचं? काय बी नाही, उपाय नाही सापडला तर मास्तरनीचा इंटरव्ह्यू होणार म्हणजे होणार. नाही, आम्ही तिचा इंटरव्ह्यू काय होऊ देणार नाही. काय करायचं? उपाय सापडला. काय? आणि तो बी घरातच आहे. कोणचा? गोदाक्का. आता ही म्हातारीच त्या मास्तरनीला कसं अडवत्या हे बघ तू चंदे. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना, आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पेन की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणारा, एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. हे अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पत्रू याय पाहिजे होत्या त्या. विक्रांत, तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले आहेत. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू 5 पासून 5 4 3 2. महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. गणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय राजा, चलावं लवकर. छान उपवास केल्यांना ते सात उद्यापन हा व्हायचं थांबला असतात तर एक निरोप असा. आज जर ना इलास ना तर आता पुत्र सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं, पिंपळाकडसून वर. सर पाटणकरांचं घर असा. पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. पिंपळा बुडी हा कावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. हा का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. जगी जीवनाचे यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शाण्याला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. यारीचं ऐकायला पाहिजे होतं. हे 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार मला परत जाऊ नको म्हणून. विचारा बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतं परत जाऊ नये म्हणून? आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आणलीच जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे. पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करताय. भरपूर.
भरपूर, त्याला लिमिटच नाही. काय सांग. त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही, तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का, की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना. बाकी काय म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये. हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना.